तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी रिझनिंगचे काही क्वेश्चन घेऊन आलेले आहेत. तर बघा हे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व करता येईल आपल्याला. तर सगळ्यात पहिला आपण जास्त वेळ नाही घेता सगळ्यात पहिला आपण पहिलाच प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. तर सगळ्यात पहिलं आपल्याला हे 12 आणि 4चा गुणाकार करायचा आहे. 12 आणि 4चा. तर 12 गुणिले 4, 12 × 48 आणि 7 आणि 1चा बेरीज करा. 1 + 7 हे 8 येतात आणि यांचा भागाकार करायचा आहे परत आपल्याला. तर 8 × 8 8 × 48 बरोबर 6 येतात, म्हणजे आपल्याला मधली संख्या भेटली इथली. त्यानंतर पुढं पण आपल्याला तसंच करायचं आहे. 16 गुणिले 5. तर बघा हे 16 × 5 = 80 येतात आणि 6 आणि 4 यांची बेरीज करा. 10 येते, 8चा भाग जातो, मधली संख्या भेटली आपल्याला 8. त्यानंतर हे करायचं आहे आपल्याला. तर बघा या ठिकाणी 1 मिनटं विद्यार्थी मित्रांनो, 1 मिनटं. तर बघा आपल्याला पुढची संख्या घेण्यासाठी किंवा यांचं दोघांचं आपल्याला सगळ्यात पहिलं गुणाकार करायचा आहे. तर या ठिकाणी खाली दिसत नसल्यामुळं घेते मी मोबाईल. 6 गुणिले 9. तर हे येतात 54 आणि 9 आणि 9ची बेरीज करायची आपल्याला. 9 + 9 बरोबर 18. यांचा दोघांचा भागाकार करायचा आहे. तर 18 × 18 18 × 54 म्हणजे आपल्याला परत मधली संख्या भेटली, ही मधली संख्या. त्यानंतर आता आपल्याला इथं तसंच करायचं आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिले यांचं दोघांचा गुणाकार करायचा आहे. 9 गुणिले 8 बरोबर हे येतात 72. आणि आता खाली जी संख्या आहे यांची बेरीज करायची आपल्याला. तर कोणती संख्या घ्यावी लागेल म्हणजे आपल्याला बेरीज करता येईल आणि त्या 3चा भाग जाईल, म्हणजे ही मधली संख्या भेटेल. 72ला भाग देऊन ही मधली संख्या भेटेल. मग आता कोणती संख्या आपल्याला घ्यावं लागेल. तर ऑप्शनमधून आपण एक संख्या चॉईस करू. तर 12 घेऊन बघू. इथं 12 + 12 बरोबर इथं 24 आलं. 24ने जर 72ला भाग दिला तर 3 येतात. आपलं हे 3 मधली संख्या आली आहे, म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. तर अशा प्रकारे हे रिझनिंगचा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. खूप सोप्पा आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित सॉल्व करायचं आहे. तर बघा आपण सुरुवातीला काय केलं, यांचा दोघांचा गुणाकार केला, नंतर यांची बेरीज केली. सगळं केल्याच्यानंतर आपल्याला मधली संख्या भेटते. तर बघा ह्या दोन्ही संख्येचा जर गुणाकार केला आणि यांची बेरीज केली, यांचा गुणाकार भागिले यांची बेरीज जी येईल त्यांनी भाग द्यायचा, ती मधली संख्या भेटते. त्यानंतर आपण इथं पण तसंच केलं, सगळे सॉल्व करत गेलो, आपल्याला आपलं ॲन्सर मिळालेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, या ठिकाणी एक क्वेश्चन दिलेला आहे, त्याच पद्धतीचा हा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन कसं सॉल्व करता येईल आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो बघा हा प्रश्न आपण आता सॉल्व करणार आहोत. तर या प्रश्नामध्ये आपल्याला हा प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व करता येईल. बेरीज करावं लागेल, ॲडिशन करावं लागेल, वर्ग काढून काय करावं लागेल. तर कशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करता येईल. तर आपण सगळ्यात पहिलं ह्या संख्येची पूर्ण संख्येची बेरीज करून बघूया. तर बघा आपण या ठिकाणी बेरीज करून बघणार आहोत. तर लिहिते मी कच्चे. तर बघा 10 + 14 + 30 यांची बेरीज करून बघू किती येते. तर 4 आणि हे 5 54 आलं आहे. आता 54मधून आपण ही 18 संख्या मायनस करू. तर बघा 54मधून 18 मायनस करतो आहे आपण. तर या ठिकाणी 4मधून 8 जात नाही, म्हणून 14मधून 8 काढायचे आहे आपल्याला. तर या ठिकाणी 6 येतात आणि 4मधून 1 गेला 3 येतात, म्हणजे हे 36 आलं. याचा आन्सर 36 येते. तर 36 ही मधली संख्या आली बरोबर. तर आपण काय केलं, या ठिकाणी यांची बेरीज केली, त्याच्यातून मायनस ही संख्या केली, बेरीजेतून मायनस ही संख्या केली, तर मधली संख्या भेटते. तर आपण आता तसंच करून बघूया. या ठिकाणी पण बेरीज करणार आहोत आणि -30 करणार आहोत, म्हणजे 24 + 32 + 16. चला यांची बेरीज करून बघू. तर बघा
काय येते 6 6 12 चला 1 आणि 5 आणि 6 आणि 7 72. आता 72 मधून आपल्याला 30 काय करायचे मायनस करायचे. तर या ठिकाणी 2 येतात खाली आणि 7 मधून 3 जर गेले तर 4 येतात म्हणजे 42 ही मधली संख्या आपल्याला भेटली. आता या ठिकाणी आपल्याला परत असंच करायचं आहे, यांची बेरीज करायची. पण या ठिकाणी राईट करून घेऊया, यांची बेरीज करतोय आपण. तर बघा या ठिकाणी सुद्धा आपण बेरीज करणार आहोत. 20 अधिक 28 अधिक 34. तर बघा 8 आणि 4 12 चला 1. त्यानंतर हे 5 आणि 6 7 आणि 8. 8 मधून आपल्याला खालची संख्या वजा करायची आहे 32 आणि हे तर 50 आलंय आपले उत्तर. तर या ठिकाणी आपल्याला 50 लिहायचे. तर बघा रिझनिंगचा नेक्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत. तर बघा सगळ्यात पहिलं आपण 38 आणि 25 यांची बेरीज करणार आहोत. तर या ठिकाणी आपण असं बेरीज करणार आहोत. तर बघा या ठिकाणी मांडणी करू. 38 प्लस 25. तर बघा 5 आणि 8 13 होतात. तर या ठिकाणी 3 त्यानंतर हे 6 63 आले. आता 63 आले म्हणून 63ला आपण 7ने भाग करून बघूया. तर बघा 7 1 7 आणि 7 1 7 7 2 14 7 1 21 7 9 63. 7 9 63 म्हणजे 9चा भाग गेला या ठिकाणी म्हणजे ही संख्या आली. त्याचप्रमाणे आपण इथं पण तेच करणार आहोत. तर बघा 59 18 चला 1 5 आणि 1 6 आणि 1 7 77 आले. 77ला आपण 7नी भाग देणार आहोत. तर बघा या ठिकाणी 7नी भाग देऊन बघू. 7 1 7 आणि परत 7 1 7 7 घेतला 7 1 7 म्हणजे 0 0 आले. तर बघा या ठिकाणी 11 येते. तर 11 इथं 11 येते. तर बघा या ठिकाणी ऑप्शनमध्ये 11 सर्च करायचं. 11 नंबरचं ऑप्शन एकलाच आहे म्हणून आपलं उत्तर 11 आलेलं आहे. तर या ठिकाणी बघा नेक्स्ट रिझनिंगचा क्वेश्चन आहे. तर हा कसा सॉल्व करायचा आहे. तर या ठिकाणी आपण सगळ्यात पहिलं हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी या संख्येचं ऑब्झर्व करणार आहोत. तर बघा या संख्येत 5 5 25 परंतु 7 7 49 इथं येत नाही आहे. 6 6 36 इथं पण येऊ शकत नाही आहे. मग आता हे एक्झाम्पल आपण कसं सॉल्व करणार आहोत. तर हे नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त 5 आणि 6 या ठिकाणची संख्या आहे. तर बघा हे एक्झाम्पल आपण कसं सॉल्व करणार आहोत. तर आपण जर या एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपण जर ह्या 3चा फॉर एक्झाम्पल 3चा जर घन केला 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 3 वेळेस गुणाकार जर केला 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. तर या ठिकाणी 27 आले. आता 27 आले तर हे 25 पण नाही आले. मग 27 आले. आता 27 आपण जर यांची जर वजाबाकी केली फॉर एक्झाम्पल इथं लिहून टाकू आपण 5 वजा 3 बरोबर 2. आता 2 मिळतात म्हणजे ही संख्या येतच नाही आहे. मग आपण याच्यामधून ही संख्या वजा करून बघूया. तर बघा या ठिकाणी आपण 27 वजा जर 2 करून बघितलं तर 7 मधून जर 2 गेले तर 5 उरतात आणि हे 2 म्हणजे मधली संख्या आपल्याला भेटली. त्याचप्रमाणे आपण इथं पण तसंच जर केलं इथं पण आपण त्याच पद्धतीने केलं म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4 केलं. आता इथं 4 चौक 16 आणि 16 चौक 64. आता या ठिकाणी 7 मधून 4 काढायचे आपल्याला मायनस करायचं. या ठिकाणी 7 - 4 बरोबर या ठिकाणी 3 येतं. आता 3 मायनस आपल्याला 64 मधून 3 वजा करायचे. तर या ठिकाणी 1 येते आणि हे 6 तशीच खाली म्हणजे आपल्याला मधली संख्या भेटली. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला सेम हीच प्रोसेस यूज करायची आहे. तर 5चा घन करू आपण. 5 गुणिले 5 गुणिले 5 5 5 25 आणि 5 5 25 आणि 25 5 125 25 5 125. आता आपल्याला
6 - 5 करायचे, तर 6 - 5 या ठिकाणी 1 उरला. आता हा 1 जो आहे याच्यामधून वजा करा. तर बघा 5 मधून 1 वजा केले, 4 आले, 2 आले, 1 आले, म्हणजे 24 आले आपला आन्सर. आणि आन्सर नंबर 2लाच आपलं उत्तर आहे आणि तेच या ठिकाणचं क्वेश्चन चिन्हाच्या जागेवर आन्सर आहे. म्हणजे 124 हे आन्सर मिळाले आहे आणि तेच आपलं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आज आपण रिझनिंगचे काही क्वेश्चन सॉल्व केलेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला